पुलं म्हणायचे की रवींद्रनाथांचं साहित्य वाचणं किंवा त्यांच्या जीवनाचा कार्याचा अर्थ समजून घेणं हा माझ्यासाठी छंद आहे. त्यांचा एकदा का संग जडला की त्यांची संगत हवी हवीशी वाटते. बंगाली माणसाला तर त्यांच्या बाबतीत तू माझा सांगाती असं म्हणावंसं वाटतं, पण आपण सगळ्या मराठी माणसांनी पुलंच्या बाबतीतही असंच म्हटलंय, तू माझा सांगाती. आणि या वास्तूमध्ये पुलं आपल्यासोबत होते, यापुढेही राहतील. त्यामुळे या नव्या वास्तूचं उद्घाटन करताना माननीय मुख्यमंत्री महोदयांचे आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्रीयुत विकास खारगे सर यांना मी विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. सर्वांना नमस्कार. पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या या नूतनीकृत संकुलाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री माननीय श्री अजित पवारजी, सांस्कृतिक मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलारजी, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री शिवेंद्रराजे भोसलेजी, आमदार महोदय श्री कोळंबकरजी, श्री जयंत देशपांडेजी, अकादमीच्या संचालिका श्रीमती मिनल जोगळेकरजी, उपस्थित असणारे सर्व कलावंत, तज्ज्ञ, मान्यवर, अधिकारी, कर्मचारी, कलाप्रेमी, प्रसारमाध्यमाचे प्रतिनिधी, उपस्थित रसिक बंधू आणि भगिनींनो, मी आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप या ठिकाणी स्वागत करतो. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारसाचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी ही कार्यरत आहे. ही केवळ एक अकादमी नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीशी जोडणारा हा एक पूल आहे. या अकादमीमध्ये संकुलामध्ये रवींद्र नाट्य मंदिर, मिनी थिएटर जे आहे याच्या माध्यमातून अनेक संगीताचे, नाटकाचे, नृत्याचे कार्यक्रम या ठिकाणी सादर झालेले आहेत. हे कलाकारांच्या हक्काचं एक व्यासपीठ आहे, नवोदितांच्यासाठी एक प्रशिक्षण देणारं केंद्र आहे आणि सांस्कृतिक देवाणघेवाण करण्यासाठी असणारं एक हक्काचं असं ठिकाण आहे. या ठिकाणी दरवर्षी आपण पुलो महोत्सव साजरा करतो, गणेशोत्सव स्पर्धा घेत असतो, महिलांच्यासाठी कला महोत्सव साजरा करत असतो आणि विविध संस्था या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या आहेत त्यांना गायन, नृत्य, नाट्य याच्यासाठी या ठिकाणी दालनं जी उपलब्ध आहेत ती देखील आपण त्यांना उपलब्ध करून देत असतो. मला असं वाटतं की मागच्या 20-25 वर्षापासून पु ल देशपांडे कला अकादमीने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसा जोपासण्यामध्ये महत्त्वाचं असं योगदान केलेलं आहे. काळानुरूप या कलाक्षेत्रामध्ये अनेक नवीन विचार आले, नवीन प्रकार आले, नवीन माध्यमं आली, नवीन तंत्रज्ञान आलं. त्या अनुषंगानं आपल्याला काही बदल आपल्या या अकादमीच्या संकुलामध्ये करणं आवश्यक होतं. हे नवीन तंत्रज्ञानाचं आव्हान पेलण्यासाठी माननीय मुख्यमंत्री नेहमी सांगतात की तंत्रज्ञान हे आपण अश्वावर आरूढ होऊन ते आत्मसात करण्यासारखं आपलं, वी हॅव टू राईड ऑन द टेक्नॉलॉजी आहे, तरच ती आपल्याला आपण त्या स्पर्धेमध्ये आपण टिकू शकतो. त्याच आव्हानाचा स्वीकार करत आम्ही ही अकॅडमी जी आहे ही आधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज अशी केलेली आहे. आपल्याला पाहता येईल की या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञान तर आहेच, पण यासोबत महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जो आहे, आधुनिकता आणि हा वारसा याचा सुंदर मिलाप करून ही नवीन वास्तू 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये ही आपल्यासमोर या ठिकाणी नवीन स्वरूपामध्ये उपलब्ध झालेली आहे. या वास्तूच्या घडवण्यामध्ये अनेक दिग्गजांचा याच्यामध्ये सहभाग आहे. सर्वप्रथम मी उल्लेख करू इच्छितो आमचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलारजी सर. मंत्री महोदयांनी पदभार घेतल्यानंतर लगेचच आमच्या बैठका घेतल्या. महत्त्वाचे विभागामध्ये कोणते प्रोजेक्ट आहेत, तर हा एक महत्त्वाचा प्रोजेक्ट आमचा सुरू होता. तर अनेक बैठका घेऊन अनेक वेळेला या ठिकाणी भेटी देऊन याच्यामध्ये कसं आधुनिकता आणता येईल आणि कोणकोणते वेगवेगळे उपक्रम आपल्याला घ्यायचे आहेत यासंबंधी त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. याशिवाय या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम मंत्री महोदय उपस्थित आहेत. मी त्यांना हे सांगू इच्छितो की PWDच्या माध्यमातून हे काम होईल का नाही, बऱ्याच जणांनी शंका व्यक्त केली होती, कारण हे वेगळ्या पद्धतीचं काम आहे. पण खरंच कौतुक करण्यासारखं आहे की PWD विभागाचे सर्व अभियंते, इलेक्ट्रिकल विंगचे असतील, सिव्हिल विंगचे असतील, त्यांनी
अतिशय चांगल्या रीतीनं अभ्यास करून वेगवेगळ्या सभागृहांना इतर भेटी देऊन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून या ठिकाणी हे सभागृह या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री मगाशी होते, काही कामानिमित्त ते परत गेले. श्री एकनाथजी शिंदे ते मुख्यमंत्री असताना त्यांच्या कालावधीमध्ये हा प्रकल्प सुरू झाला. त्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं. याशिवाय तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार सर यांनी देखील याचं डिझाईन आणि सुरुवात यासाठी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. आदरणीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार सरांचं आम्हाला नेहमीच मार्गदर्शन आहे. हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला केवळ त्यांच्या पाठिंब्यामुळं. माननीय उपमुख्यमंत्री नेहमी आमचा आढावा घेताना सांस्कृतिक विभागामध्ये अनेक नवीन नवीन संकल्पना कशा आणल्या पाहिजेत त्याचं मार्गदर्शन ते आम्हाला करत असतात. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी यांनी सांस्कृतिक विभागाला अत्यंत महत्त्वाचं असं स्थान दिलेलं आहे. म्हणजे मी मूळचा मुख्यमंत्री कार्यालयातला अपर मुख्य सचिव म्हणून आहे, पण सरांनी मला सांगितलं की सांस्कृतिक विभागाचा हा अतिरिक्त कार्यभार आपल्याकडे जो आहे तो कंटिन्यू ठेवायचा आहे. कारण सांस्कृतिक विभागाकडे सर स्वतः लक्ष देत आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता म्हणजे आपला विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र ही संकल्पना आपण राबवत आहोत. $1 ट्रिलियन इकॉनॉमी राबवत आहोत. या महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये सांस्कृतिक क्षेत्र हे कसं सॉफ्ट पॉवर म्हणून काम करू शकतं हे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला दिशा दिलेली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत. मग ते छत्रपती शिवरायांचे 12 गडकिल्ले युनेस्कोमध्ये वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून प्रकल्प असो, किंवा छत्रपती शिवरायांची व्हिक्टोरिया अल्बर्ट लंडनमधली वाघनखं जी आहेत ती नागपूरला आता म्युझियममध्ये ठेवणं असो, किंवा आजचा कार्यक्रम असो, अशा सर्व महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत असतात. मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. या नवीन वास्तूमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. आपण या सभागृहामध्ये जे आपण बसलेलो आहोत, तर याच्यामध्ये हा एक राज्यातले काही तुरळक अशी नाट्यगृह आहेत की ज्याचा सिने नाट्यगृह म्हणून वापर करण्यात येतो. आपल्याला या ठिकाणी सर एक पांढरा पडदा आहे, तो आपण खाली जर घेतला आणि मागं या ठिकाणी वेगळी साऊंड सिस्टीम आपली पोर्टेबल आहे ती ठेवून याचा चित्रपटगृह म्हणून देखील वापर हा होऊ शकतो, अशी सुविधा या ठिकाणी आपण उपलब्ध केलेली आहे. या ठिकाणची साऊंड सिस्टीम जी आहे ही डॉल्बी पद्धतीची, आधुनिक पद्धतीची साऊंड सिस्टीम ही अशी आपण निर्माण केलेली आहे. याशिवाय आपलं मगाशीच आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या सोबत मिनी थिएटर आपलं जे आहे त्याही ठिकाणी आपण डॉल्बी ॲटमॉस या तंत्रज्ञानाचा वापर करून एक एक्सपिरियन्स ज्याला म्हणतो साऊंडचा, तो त्या ठिकाणी आपल्याला घेता येतो. आणि मराठी चित्रपटासाठी एक हक्काचं चित्रपटगृह म्हणून रोज मॅटनी शो निःशुल्क हा या सभागृहामध्ये मिनी थिएटरमध्ये आम्ही करणार आहोत. सर, या पु ल देशपांडे अकादमीमध्ये अनेक दालनं आहेत, म्हणजे एकूण 6 मजले आहेत. प्रत्येक ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण अशा गोष्टी आहेत. आता नवीन ज्या गोष्टी या क्षेत्रामध्ये येत आहेत याच्यामध्ये OTT प्लॅटफॉर्म आहे, VFX आहे, AIचा वापर सुरू आहे. सर, आपण मिनी थिएटर जे पाहिलं त्याच ठिकाणी आपल्याला वेळेअभावी जाता आलं नाही, तर त्या ठिकाणी अत्याधुनिक अशी आपण एक रेकॉर्डिंग स्टुडिओ केलेला आहे. त्या ठिकाणी VFXच्या सोयी आपण त्या ठिकाणी केलेल्या आहेत, डबिंगच्या सोयी आपण त्या ठिकाणी केलेल्या आहेत, जेणेकरून OTT आणि इतर माध्यम ज्यांना या क्षेत्रामध्ये यायचं आहे त्यांच्यासाठी देखील सुविधा ही या ठिकाणी उपलब्ध करून ठेवलेली आहे. आम्ही केवळ या ठिकाणी ही दालनं उपलब्ध केली नाही आहेत, तर पुढं जाऊन या ठिकाणी 20 प्रकारचे वेगवेगळे कोर्सेस सर आम्ही या क्षेत्रातले आम्ही घेणार आहोत. आणि त्यासाठी यातल्या तज्ज्ञ संस्था ज्या आहेत, आणि मगाशी सुरुवातीला आपले मंत्री महोदय कौशल्य विकासचे मंगलप्रभात लोढाजी देखील आले होते, तर त्यांच्या विभागाच्या माध्यमातून आपण काही कोर्सेस देखील आपण नवीन युवकांना युवतींना आपण या ठिकाणी करणार आहोत. तर अशा पद्धतीची ही वास्तू आज आपल्या समोर सर्वांच्या येत आहे. मी या ठिकाणी विशेष उल्लेख या ठिकाणी श्रीमती मिनल जोगळेकर यांचा करतो की त्यांनी अगदी काही महिन्यापूर्वी चार्ज घेतला, पण आल्यापासून त्यांनी सर हे सगळं जे PWD आहे, इलेक्ट्रिकल आहे, तज्ज्ञांची इन्व्हॉल्वमेंट आहे, यांच्याबरोबर चांगला समन्वय ठेवून हे अत्यंत चांगलं असं या ठिकाणी हे संकुल आपलं उभं राहिलेलं आहे. मी शेवटी एवढंच सांगतो की महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या जडणघडणीमध्ये सर मी आपल्याला या ठिकाणी खात्री देऊ इच्छितो की मोलाची कामगिरी महाराष्ट्राची ही सांस्कृतिक जडणघडण जी आहे त्याच्यामध्ये सांस्कृतिक विभागाचा पुढाकार जो आहे आणि काम जे आहे आम्ही मनापासून आणि पूर्ण ताकदीनिशी करू, एवढंच मी या ठिकाणी आपल्याला खात्री देतो. पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.